श्रीपाद शिवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपादराजम शरणम प्रपंच. तर काल आपण जी कथा ऐकली त्यामध्ये असे आढळते, नरसावधानींचा वृत्तांत आला होता. म्हणजे नरसावधानींना कडे श्रीपादांनी कशा प्रकारे राजगिऱ्याची भाजी खाण्याची इच्छा व्यक्त करण्यात गेले होते, पण तेथे नरसावधानींना राजगिऱ्याच्या भाजीचा आणि स्वतःच्या शेंडीचा म्हणजे शिखेचा खूप प्रेम होते. त्यामुळे शिखा गळून पडली आणि श्रीपादांच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्यातील पुण्य शरीर हे त्यांना सोडून गेले आणि पुढे नरसावधानींना दारिद्र्य येणार होते. आणि नरसावधानींवर श्रीपाद शिवल्लभ पुढील जन्मात कशी कृपा करतील हेही सांगणारी कथा आली होती. त्यानंतर उल्लेख होता तो पिठापूरमध्ये पसरलेल्या कॉलराच्या साथीचा. ती कॉलराची साथ श्रीपाद शिवल्लभांनी आणि त्यांचे आजोबा बापन्नार यांनी कशी दूर केली, त्यासाठी काय काय उपाय केले तेही पुढच्या कथेत येऊन गेलेले आहे. आता आपण आजच्या कथेकडे वळूया. तर श्रीपाद शिवल्लभांची जन्मतिथी आता लक्षात घ्या. श्रीपाद शिवल्लभांचा जन्म कधी झाला आहे? गणेश चतुर्थीला. तर त्या गणेश चतुर्थीच्या दिवशी बापन्नाचार्य यांच्या घरी त्यांना घेऊन राजशर्मा आपल्या पत्नी सुमती महाराणीसह गेले. म्हणजे काय तर श्रीपाद शिवल्लभांच्या जन्मदिवशी बापन्नाचार्यांच्या घरी राजशर्मा व सुमती राणी श्रीपादांना घेऊन गेले. आता हे बापन्नाचार्य जे होते ना, ते श्रीपादांच्या पदचिन्हांकडे नेहमी शुभचिन्हांकडे नेहमी पाहण्याचा प्रयत्न करीत. म्हणजे जे आपले थोर किंवा महान असे देवी देवता आहेत, जसे की विष्णू, शंकर किंवा कृष्ण, जे जे विष्णूचे अवतार आहेत, त्यांच्या पावलांवर एका विशिष्ट प्रकारची शुभचिन्ह असतात. जसं की कृष्णाच्या कथेमध्ये आपण ऐकलं असेल की कृष्णाच्या पावलावरचं जे अंगठ्यावरचं जे शुभचिन्ह होतं ते एका आखेट करणाऱ्या शिकाऱ्यास मृगनयनाप्रमाणे म्हणजे हरणाच्या डोळ्याप्रमाणे लांबून दिसले आणि त्यांनी जो बाण सोडला तो त्या कृष्णांच्या अंगठ्याला लागला आणि त्यानंतर कृष्णांनी आपली लीला संपवली व आपला देह सोडून ते पुन्हा आपल्या विष्णू लोकात निघून गेले, अशी कथाही आपल्याला माहीत आहे. तर असे जे विष्णूचे अवतार असतात, दत्तांचे अवतार असतात, त्यांच्या पावलांवर अशी शुभचिन्ह असतात. हे बापन्नाचार्यांना माहिती होते. त्यामुळे बापन्नाचार्य जेव्हा जेव्हा श्रीपाद शिवल्लभांच्या पावलांवरचे ती शुभचिन्हे पाहण्याचा प्रयत्न करीत असत, तेव्हा त्यांना तिथे कोटी कोटी सूर्याइतका प्रकाश दिसत असे आणि त्यांचे डोळे त्या प्रकाशाने झाकळले जात आणि त्यामुळे ते श्रीदत्तांच्या पावलांवरचे शुभचिन्हे काही पाहू शकत नसत. तर आता जी कृष्णाची कथा मी सांगितली ती संदर्भ म्हणूनच मी इथे घेतली आहे. त्याचा श्रीपाद शिवल्लभ चरित्रामध्ये उल्लेख नाही आहे, पण तरीही एक संदर्भ म्हणून मी इथे सांगितलं आहे. तर पण त्याचा अर्थ असा की नेहमी जे विष्णूचे अवतार आहेत त्यांच्या पावलांवर काहीतरी शुभचिन्हे असतात आणि त्याचा संदर्भ म्हणून कृष्णाचाही सांगितलं. आता दत्तप्रभू हे सुद्धा विष्णूचेच अवतार होते किंवा त्यांच्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचा अंश रूपात त्यांची तत्त्व दत्तांमध्ये आलेली होती. ही कथा तुम्ही दत्तप्रभूंच्या जन्माची जर कथा ऐकली असेल तर त्यामध्ये आलेले आहे आणि तुम्हाला माहितीच आहे. तर अशा या बापन्नाचार्यांना त्यांच्या शुभचिन्ह पाहण्याचा प्रयत्न करताना ती कधी श्रीपाद शिवल्लभांच्या पावलांवरची शुभचिन्ह दिसत नसत. पण त्या दिवशी साळीच्या कोंड्यावर त्यांना पावले उमटलेली दिसली आणि त्या पावलांवरची शुभचिन्ह त्यांना स्पष्टपणे दिसली. तेव्हा त्यांनी सुमती महाराणींना बोलावले आणि विचारले, या कोंड्यावरून कोण बरे गेले? तेव्हा सुमती महाराणींनी त्यांना उत्तर दिले, अजून कोण जाणार? आपला लाडका नातू या कोंड्यावरून गेलेला आहे. आता बापन्नाचार्यांना जी शुभचिन्ह, जी पावलाचे ठसे, पाऊलखुणा किंवा पाऊल ठसे त्या साळीच्या कोंड्यावर दिसले होते उमटलेले,
ते 16 वर्षाच्या कुमाराप्रमाणे होते. आता खरं तर दत्तात्रयांचं किंवा श्रीपाद वल्लभांचं वय त्यावेळेला 1 वर्षाचंच होतं. पण तरीही बापन्नाचार्यांना ती पावलं 16 वर्षाच्या कुमाराप्रमाणे दिसली. त्याचा अर्थ असा की दत्तात्रय हे खरे श्रीपाद वल्लभ हे कोणत्याही रूपात कुठेही कधीही फिरत असत आणि बऱ्याच वेळा ते 16 वर्षाच्या कुमाराच्या रूपातच बऱ्याच जणांना दिसत असत. असा उल्लेख अनेक ठिकाणी पुढे मागे येत असतो. तर बापन्नाचार्यांनी त्यावेळेला श्रीपाद वल्लभांना प्रेमाने आपल्या मांडीवर बसवले व त्यांच्या पावलांचे चुंबन घेतले. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आले की त्यांना यावेळेस श्रीपाद वल्लभांच्या पावलांकडे पाहिले असता तेथे दिव्य प्रकाश न दिसता ते श्रीपाद वल्लभ हेच दत्तप्रभू आहेत असे सांगणारी शुभचिन्हे त्यांना स्पष्टपणे दिसली. ती शुभचिन्हे पाहिल्यावर त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. कारण का त्यांची आता खात्री पटली होती की श्रीपाद वल्लभ हे दत्तप्रभूंचाच अवतार आहे आणि त्या आनंदामध्ये त्यांच्या डोळ्यातनं अश्रू वाहू लागले. कारण का प्रभूंचे दिव्य दर्शन त्यांना आता झाले होते. श्रीपाद वल्लभ हे दत्तप्रभू आहेत हेच त्यांना पटलं होतं. श्रीपादांनी त्यांचे अश्रू पुसले आणि त्यावेळेला त्यांच्या तोंडातून काही शब्द बाहेर पडले. त्या शब्दांना व्याकरणदृष्ट्या शुद्ध असण्याची किंवा छंदयुक्त असण्याची काहीही गरज नव्हती, पण त्यांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे काही शब्द बाहेर पडले. आता इथे श्रीपाद वल्लभ चरित्रामध्ये जरी याचा स्पष्टपणे उल्लेख नसला तरी म्हणजे ह्या भागामध्ये त्याचा स्पष्टपणे उल्लेख नसला तरी जे बापन्नाचार्याच्या मुखातून जे शब्द बाहेर पडलेले आहेत ते जे कोणी माझ्याबरोबर आपण जेव्हा ऑनलाईन नामस्मरण करतो त्यावेळेला ते माझ्याबरोबर जर सोबत असतात तर आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या नामस्मरणाची सुरुवात गणेश वंदनेनंतर लगेच ज्या गोष्टींनी करतो ते म्हणजे सिद्धमंगल स्तोत्र. आणि जेव्हा बापन्नाचार्यांना श्रीपाद वल्लभ प्रभू हेच दत्तांचे अवतार आहेत हे कळल्यावर त्यांच्या मुखातून जे काही बाहेर पडलं ते होते हे सिद्धमंगल स्तोत्र. अतिशय सिद्ध असलेले हे स्तोत्र जे बापन्नाचार्यांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे बाहेर पडले त्याचे नेहमी आपण पठण केले पाहिजे. तर ते उत्स्फूर्तपणे ते शब्द बाहेर पडले आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. श्रीपादांनी ते आनंदाश्रू पुसले आणि ते त्यांना म्हणाले, बापन्नाचार्यांना म्हणाले की आजोबा तुम्ही तर सौर्यमंडळातून शक्तिपात घडवून आणला होतात आणि त्याची शक्ती ही श्री मल्लिकार्जुन लिंगामध्ये प्रस्थापित केली होती असं त्यांनी आजोबांना आठवण करून दिली. त्याच वेळेला ती शक्ती गोकर्ण महाबळेश्वर आणि पादगया स्थित असलेल्या स्वयंभू दत्तात्रयांच्या ठाईसुद्धा आकर्षित झाली आहे असे त्यांनी सांगितले. गोकर्ण महाबळेश्वरास अधिक शक्ती संपन्न करण्याचा माझा संकल्प होता. म्हणजे कोणाचा? श्रीपाद वल्लभांचा संकल्प होता. महाबळेश्वरमधील लोकांमधील अनिष्ट स्पंदनांचा परमेश्वराच्या आत्मलिंगात लय करून माझे आश्रित आहेत त्यांच्यामध्ये शुभ स्पंदनांचं प्रसारण करणे हा माझा संकल्प आहे. अशा प्रकारे केवळ दर्शनाने श्री शैल्य मल्लिकार्जुन लिंगाला अधिक शक्तिपूर्ण बनवण्याचा माझा संकल्प आहे. तर त्यांनी त्यावेळेला मल्लिकार्जुन लिंग आणि शैल्य येथील मल्लिकार्जुन लिंग आणि गोकर्ण महाबळेश्वर या दोन्ही लिंगांना शक्तिशाली बनवण्याचं म्हणजे त्याच्यामध्ये मोठी शक्ती प्रस्थापित करण्याचं कार्य हे श्रीपाद वल्लभांनी केलेलं आहे आणि आपण या पुण्य अशा स्थळांचं दर्शन घेतलं पाहिजे. आता ते पुढे म्हणतात की आईने माझ्या चरणी नमस्कार केल्याने मी अल्पायुषी होणार नाही असे तुम्ही म्हणाला होता. तर ते विधान मी सत्य करीन, कारण का तुम्ही सत्य ऋषीश्वर आहात. आपल्या दोघांचे म्हणणे खोटे होऊ नये म्हणून आपण त्याच वेळेला श्रीपाद वल्लभ काय म्हणाले होते की आईनी जे हे नमस्कार केला त्यामुळे मी अल्पायुषी येईल असं म्हणलं. तर दोघांचंही म्हणणं खोटं होऊ नये म्हणून त्यांनी संकल्प केला आहे की ते 16 वर्षात वय होईपर्यंतच आपल्या मातृगृही राहतील. त्यानंतर संन्यास धर्माच्या प्रसारासाठी ते आपल्या घरातून बाहेर पडतील असा श्रीपाद वल्लभांनी आपल्या आजोबांना सांगितलं. आणि जे संन्यास
बंधनातून मुक्तीची इच्छा करणाऱ्या मुमुक्षूंना त्यांना अनुग्रह करायचा आहे असे त्यांनी त्यावेळेला सांगितले. मी चिरंजीव असावे हा तुमचा संकल्प आहे. म्हणजे बापन्नाचार्यांचा संकल्प काय होता की श्रीपाद श्रीवल्लभांनी चिरंजीव असावे. तर तो सुद्धा मी पूर्तीस नेईन. मी श्रीपाद श्रीवल्लभ हे भव्य दिव्य स्वरूप गुप्त करेन आणि नंतर नृसिंह सरस्वती अवतार घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ रूप हे नित्य सत्य स्वरूप राहील. जरी त्यांनी नृसिंह सरस्वती हा अवतार घेतला तरी श्रीपाद श्रीवल्लभ हे सुद्धा गुप्त स्वरूपात राहतील. त्यानंतर नृसिंह अवतार घेऊन झाल्यानंतर ते शैल्य येथील कर्दळी वनात 300 वर्ष तपश्चर्या करून नंतर प्रज्ञापूर म्हणजे अक्कलकोट येथे स्वामी समर्थ या रूपात प्रकट होतील आणि तेथील वटवृक्षामध्ये ते आपली प्राणशक्ती प्रवेश करून श्रीशैल्याच्या शिवलिंगात विलीन होतील. म्हणजे आपली जी प्राणशक्ती आहे ती त्यानंतर शेवटी ते कुठे, तर त्या वटवृक्षामध्ये. म्हणून आपण जे अक्कलकोटला गेलो की वटवृक्ष मंदिरामध्ये जातो, त्या वटवृक्षामध्ये त्यांनी आपली प्राणशक्ती प्रस्थापित केलेली आहे आणि मग ते शैल्य पर्वतावरील जे शिवलिंग आहे त्याच्यामध्ये ते विलीन होणार असं त्यावेळेला श्रीपाद श्रीवल्लभांनी सांगितले आहे. बापन्नाचार्यांना ते सगळे अद्भुत आणि आश्चर्यकारक वाटले. आजोबांच्या घरी पहिल्या वर्षीचा वाढदिवस अत्यंत आनंदात व थाटाने साजरा झाला. आता बघा ही कथा कधीची आहे, तर श्रीपाद श्रीवल्लभ 1 वर्षाचे असतानाची आहे. तरी पण बापन्नाचार्यांना त्यांची पावले ही 16 वर्षाच्या मुलासारखी कुमारासारखी दिसली होती. हे लक्षात घ्या. म्हणजे श्रीपादांना खरं तर वयाचं आणि कशाचं बंधन नव्हतं, पण जन्मामुळे ते 1 वर्षाचे होते, पण ते त्यांचं जे मूळ रूप आहे त्यात ते कुठेही भ्रमण करीत असत. पिठापूरला त्या दिवशी आणखीन एक आश्चर्य घडले. नरसावधानी, देवळाचे पुजारी आणि अजून काही मंडळी कुकुटेश्वराच्या मंदिरात दर्शनाला गेले. आता बघा नरसावधानींची कथा पुन्हा एकदा सुरू झाली. तर काय झालं, नरसावधानी, देवळाचे पुजारी आणि काही मंडळी कुकुटेश्वराच्या मंदिरात गेले असताना तेथे स्वयंभू दत्तात्रेयाची मूर्ती दिसली नाही. मंदिरातील मूर्ती दिसेनाशी झाल्याची वार्ता गावात दावा नल्यासारखी पसरली. दावा नल म्हणजे जो वणवा आपण म्हणतो त्या वणव्यासारखी ती बातमी पसरली. नरसावधानींच्या विरुद्ध असलेल्या एका तांत्रिकाने नरसावधानींनी शूद्र विद्येचे उपासक आहेत व त्यांनीच मूर्ती अदृश्य केली असा प्रचार करण्यास गावात सुरुवात केली. नंतर पिठापूरच्या ब्राह्मण समाजाने नरसावधानींच्या घराची कसून तपासणी केली, झडती घेण्याचा निर्णय घेतला. त्या संदर्भात विचारले असता बापन्नार्य म्हणाले की सत्य काही काळ वाट पाहिल्यानंतर प्रत्ययास येईल. तर काय झालं की नरसावधानी, देवळातले पुजारी आणि काही मंडळी दत्तात्रयांच्या देवळात कुकुटेश्वराच्या मंदिरात दर्शनाला गेले असताना तेथील मूर्ती ही नाहीशी झाली. तर तिथे जो त्यांच्या विरोधात एक तांत्रिक त्या पिठापूरमध्ये होता, त्यांनी काय अफवा पसरवायला सुरुवात केली, तर नरसावधानी ही शूद्र विद्येचे उपासक आहेत, ते शूद्र विद्येची उपासना करतात, त्यामुळे त्यांनीच मूर्ती अदृश्य केली आणि असा गावात प्रचार करण्यास सुरुवात केला. मग पिठापूरच्या ब्राह्मण समाजाने काय निर्णय घेतला की नरसावधानींच्या घराची झडती घ्यावी आणि बापन्नाचार्यांनी मात्र त्यावर मौन राखून राखावे, म्हणजे यावर गप्प बसावे, कारण का सत्य काय ते योग्य काळ आल्यावर कळेल असे त्यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले की योग्य वेळी प्रश्नाचे समाधान होईल. नरसावधानीच्या घरातील काही भागात ते खोदकाम केल्यावर तेथे मानव कपाळ व शूद्र क्रियेस उपयोगी पडणाऱ्या काही वस्तू सापडल्या. नरसावधानी निष्पाप होते, परंतु शूद्र विद्येचे उपासक असल्याचा ठपका त्यांच्यावर बसला. आता बघा कितीही म्हटलं तरी हे नरसावधानी काही शूद्र विद्येचे उपासक नव्हते, पण जेव्हा त्यांच्या घराचे खोदकाम केले गेले तेव्हा तिथे कपाळ म्हणजे आपलं जे कवटी, मानवी कवटी किंवा जे काही असतं शूद्रविद्येसाठी लागणाऱ्या गोष्टी त्या तिथे सापडल्यामुळे त्यांच्यावर उगाचच त्या शूद्रविद्येचे उपासक असल्याचा ठपका बसला. दिवसेदिवस त्यांची प्रकृती क्षीण होऊ लागली, म्हणजे त्यांची तब्येत खालावू लागली. त्यांच्या घरी एक वांज गाय होती, तिला बैलाप्रमाणे शेतीच्या कामासाठी वापरीत. नरसावधानी तिला व्यवस्थित दूध पाणी दाणा पाणी देत नसत. त्या तांत्रिकाने त्या गायीमध्ये शूद्रविद्येचे आवाहन केले. आता काय झालं, तर
खरं तर शूद्रविद्या जाणणारा कोण होता, तर तो तांत्रिक होता. नरसावधनींचं काय झालं, या असा आरोप आल्यानंतर त्यांची प्रकृती हळूहळू खालावू लागली होती आणि त्यांच्या घरामध्ये एक वांझ अशी गाय होती. त्या गायीचा उपयोग, आता वांझ म्हणजे जी दूध बाळ जिला जन्माला नाही घालू शकत, म्हणजे जिला वासरू झालं नाही. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे गाईला दूध केव्हा येतं, तर तिने वासराला जन्म दिल्यानंतर गाईला दूध येऊ लागतं. तर ते गाईला ती वांझ असल्यामुळे तिला दूध दुभतंसुद्धा काही ती देऊ शकत नव्हती. त्यामुळे तिचा उपयोग बैलासारखा होता. तर त्या तांत्रिकांनी काय केलं, तर तांत्रिकच म्हटल्यावर त्यांनी गायीमध्ये एका शूद्रविद्येचे आवाहन केले. त्यामुळे काय झालं, ते एके दिवशी तिने खुंटाचे बंधन तोडून तिने घरच्या लोकांना शिंगाने मारले आणि मालकाने अत्यंत प्रेमाने लावलेल्या राजगिऱ्याच्या भाजीचा मळा उद्ध्वस्त केला. तिला दोरीने बांधणे कोणासच शक्य झाले नाही. त्या दिवशी नरसावधानींच्या घरी त्यांच्या आईचे श्राद्ध होते. वडे व इतर खाद्यपदार्थ असा श्राद्धाचा संपूर्ण स्वयंपाक मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात आला होता. नरसावधानींच्या स्वयंपाकघरातील सर्व अन्नपदार्थ त्या गायींनी फस्त केले. तोपर्यंत श्राद्धाच्या ब्राह्मणांचे भोजन झाले होते, परंतु घरच्या मंडळींचे जेवण मात्र झाले नव्हते. त्या गायीचे सारे अन्न व वडे खाऊन टाकले. श्रीपाद प्रभू आपल्या वडिलांना नरसावधानींच्या घरी घेऊन जाण्याचा हट्ट करू लागले. श्री राजशर्मा श्रीपादांना घेऊन नरसावधानींच्या घरासमोर जाऊन उभे राहिले. तेवढ्यात ती गाय नरसावधानींच्या घरातून बाहेर आली आणि श्रीपादांनी त्यांच्या वडिलांना जमिनीवर ठेवण्यास सांगितले. तिने उभे असलेल्या श्रीपादांना 3 प्रदक्षिणा घातल्या आणि नंतर त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन ती गाय त्याच अवस्थेत गतप्राण झाली. आता बघा काय झालं, तर त्या माणसाने जो शूद्रविद्येचा प्रयोग करून त्या तांत्रिकाने त्या गायीमध्ये एक आत्मा शूद्र असा शक्तीचे आवाहन केले. त्यामुळे त्या गायीने काय केलं, खुंटाचे बंधन तोडून टाकले आणि घरच्या लोकांना ती शिंगाने मारू लागले. तिच्या मालकाने अत्यंत प्रेमाने, म्हणजे कोणी नरसावधानींनी जो प्रेमाने लावलेला राजगिरा होता तो सगळा राजगिराच तिने खाऊन टाकला. बघा, नरसावधानींचं राजगिऱ्यावर खूप प्रेम होतं, तो राजगिराच तिने खाऊन टाकलेला आहे. आणि त्या दिवशी काय होतं, तर नरसावधानींच्या घरी त्या दिवशी त्यांच्या आईचे श्राद्ध होते. तर श्राद्धासाठी जो काही स्वयंपाक केला होता, ती गाय एक तर कोणालाही आवरेनासी झाली, दिसेल त्याला मारत सुटली. जे काही घरात असेल ते सगळ्याचं उद्ध्वस्त करत होती. आणि श्राद्धासाठी बनवलेला जो सगळा स्वयंपाक होता आणि वडे होते. आता आपल्याला माहिती आहे, जर श्राद्ध असेल तर त्यामध्ये पुरीसारखे जे आपण वडे असते ते बनवतो, ते वडे आणि सगळा स्वयंपाक त्या गायीने खाऊन टाकला होता आणि त्या सगळं उद्ध्वस्त केलं. पण काय म्हणतात ना, की आपण जेव्हा श्राद्ध असतं त्यावेळेला ब्राह्मणांना भोजन घालण्याची पद्धत असते. तर श्राद्धासाठी जे आलेले ब्राह्मण होते त्यांचं सगळ्यांचं जेवण झालं होतं, पण नरसावधानींच्या घरच्यांची मात्र जेवणं राहिली होती. तर त्यापूर्वीच त्या गायीनी सगळा स्वयंपाक खाऊन टाकला होता श्राद्धाचा. तर अशा वेळेला श्रीपाद श्रीवल्लभांनी काय केलं, आपल्या आजोबांना आपल्या वडिलांना विनंती केली की मला नरसावधानींच्या घरी घेऊन जा. त्यांच्या सांगण्याप्रमाणे राज शर्मा त्यांना नरसावधानींच्या घरी घेऊन आले. ती गाय तो सगळा स्वयंपाक खाऊन इकडे तिकडे सगळ्यांना त्रास देत होती. त्यावेळेला श्रीपाद श्रीवल्लभांनी आपल्या वडिलांना त्यांना जमिनीवर ठेवण्यास सांगितले. त्यांना जमिनीवर ठेवण्यात ती गाय त्यांच्या भोवती आली आणि त्यांना 3 प्रदक्षिणा मारून त्यांच्या चरणाजवळ नतमस्तक होऊन तेथेच गतप्राण झाली. म्हणजे ती गाय तेथे मरण पावली. ही जी कथा आहे ही नरसावधानींच्या घरी घडलेली आहे. आता या प्रसंगानंतर काय झालं, या प्रसंगानंतर गावातील अनेक मते व्यक्त करत होते. आता बघा, आपल्याला माहितीच आहे, एखादी घटना घडली की आपल्याकडे त्यावर मतं मांडणाऱ्या लोकांची संख्या ही खूप असते आणि ते आपल्या पद्धतीने वेगवेगळी अशी मतं नेहमी मांडत होतात. त्याचप्रमाणे सत्याची पडताळणी करून न घेता प्रत्येकजण आपल्या पद्धतीने काही ना काही आपलं मत ठोकून देतो. कारण का, मत किंवा विचार व्यक्त करण्याला कोणाला काही पैसे किंवा काही मोजावं लागत नाही. त्यामुळे आपण अगदी
बिनधास्तपणे आपल्याला हवं तसं आपलं मत ठोकून मोकळे होतो. त्याचप्रमाणे या प्रसंगावर गावातील अनेक लोक अनेक मत व्यक्त करू लागले. गायीनी खाल्लेल्या वड्यांमध्ये अनावधानाने विष मिसळले गेले. सुदैवाने पुण्यवान अतिथी वाचले, परंतु विषाचा परिणाम म्हणून ती गाय मरण पावली. आता कसं लोकांचं कळण नव्हतं की ज्या अन्नामध्ये विष मिसळलेलं होतं, पण ते अतिथी म्हणजे जे ब्राह्मण त्या श्राद्धाचं जेवण जेवले ते पुण्यवान असल्यामुळे त्यांना काही झालं नाही, पण गाय मरण पावली. आता नरसावधानींना गोहत्येचे पातक लागले. आणि नरसावधानींवर कोणता हे पातक आलं की गोहत्येचं पातक आलं असं लोकांचं मत होतं. त्या पापांचा त्यांना त्रास होईल असे सुद्धा गृहीत धरले गेले. म्हणजे लोक काय म्हणतात, आता त्यांच्या हातून गोहत्या घडल्यामुळे त्या पापाचे त्यांना त्रास होईल. या प्रतिक्रियांमुळे नरसावधानी त्रस्त झाले, म्हणजे नरसावधानीनं त्रास झाला. त्या गायीने श्रीपादांना प्रदक्षिणा घातल्या व नंतर मरण पावली. या कारणाने श्रीपाद हे दैवी अवतार असल्याचे अनेक लोकांना वाटले. राजशर्मा आयुर्वेदशास्त्राचे ज्ञान होते. ते नरसावधानींच्या विनंतीनुसार त्यांना औषधोपचार करीत होते. जेव्हा जेव्हा राजशर्मा नरसावधानींच्या घरी जात असत तेव्हा तेव्हा श्रीपाद त्यांच्याबरोबर जात असत. राजशर्मा थोर वैद्य असून सुद्धा परिणाम दिसून येत नव्हता. नरसावधानींची प्रकृती पुढे खालावतच गेली आणि एके दिवशी त्यांचा देहांत झाला. आता बघा काय होतं की नरसावधानींच्या घरी श्राद्धाचे भोजन जेवल्यामुळे ती गाय मरण पावली. त्यामुळे नरसावधानींवर गोहत्येचे पाप येणार असे लोक म्हणत होते आणि त्याचा त्रास होईल असे सुद्धा लोकांनी गृहीत धरले होते आणि लोक त्याप्रमाणे चर्चा करत होते. या सगळ्या चर्चांमुळे काय झालं तर दिवसेदिवस नरसावधानी त्रस्त झाले. कारण का आपल्या विरुद्ध कोण ना कोण काही ना काही अफवा पसरवत आहे, बोलत आहे. या त्रासाने ते त्रस्त झाले. काही लोकांचे म्हणणे असे होते की गायींनी श्रीपादांना प्रदक्षिणा घातल्या आणि ती मरण पावली, त्यामुळे श्रीपादच दैवी अवतार आहेत असे काही लोकांना वाटले. आता राजशर्मा हे आयुर्वेद शास्त्राचे ज्ञान होते, म्हणजे त्यांना आयुर्वेदाचे ज्ञान माहिती होती. त्यामुळे नरसावधानींच्या विनंतीनुसार ते नरसावधानींवर उपचार करत. आणि जेव्हा जे राजशर्मा नरसावधानींच्या उपचारासाठी नरसावधानींच्या उपचारासाठी त्यांच्या घरी जात असत तेव्हा तेव्हा श्रीपादही त्यांच्याबरोबर राहत असत. राजशर्मा हे थोर वैद्य असून सुद्धा काय झालं, त्यांच्या उपचारांचा नरसावधानींमध्ये काही उपयोग होत नव्हता, काही फरक पडत नव्हता. त्यांची प्रकृती दिवसेदिवस खालावतच गेली आणि एके दिवशी नरसावधानींचे निधन झाले. आता मुळात पिठापूर हे अफवान पसरवणाऱ्यांचे आणि म्हणतात ना, जितके जास्त बुद्धिजीवी माणसं तितकं ते एखाद्या गोष्टीचा किस जास्त काढत असतात. त्याप्रमाणे ह्या पिठापूरमध्ये पण तसेच होते. श्रीपाद शिवल्लभ हे दत्तांचा अवतार आहेत हे सुद्धा बऱ्याच जणांना तिथे पटत नव्हतं. अफवा आणि अपप्रचार, असत्याला मुरड घालून सत्य करण्याचे प्रयत्न आणि सत्याला मुरड घालून असत्य करण्याचे प्रयत्न यांना पिठापुरात ऊत आलेला होता. म्हणजे पिठापूरमध्ये दोन प्रकारची लोकं होती. एक तर अफवा, असत्य, अपप्रचार आणि सत्याला मुरड घालून असत्याला मुरड घालून सत्य करण्याचे प्रयत्न. म्हणजे जे काही अफवा, अपप्रचार आणि असत्य आहे तेच सत्य आहे असे दाखवून ठेवून सत्याला मुरड घालून असत्य करण्याचा प्रयत्न पिठापुरात ऊत आलेला होता. म्हणजे तिथे जास्त राजशर्माने संदेहातून सद्धेतूनही औषध दिले, परंतु त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. शेवटी जन्म आणि मृत्यू हे दोन्हीही परमेश्वराच्या नियंत्रणाखाली असतात. आता इथे बघा, आपल्याकडे सुद्धा आपण अनेक जणांसाठी प्रार्थना करतो. काही वेळेला ती प्रार्थना फळासते, काही वेळेला नाही फळासते. असे का होते? आपण सद्धेतून अगदी आपल्या ग्रुपमध्ये जेवढे सगळेजण आहेत ते एखाद्याच्या जेव्हा जीवन मृत्यूचा प्रसंग येतो, परिस्थिती क्रिटिकल असते, त्यावेळेला आपल्याकडे अनेक जण सांगतात की दादा आम्ही अमुक नातेवाईकांसाठी जप करा. आपण सगळे जप करतो, पण त्याचा उपयोग काही जणांना होतो, काही जणांना चांगले परिणाम दिसतात, काही जणांना काही फरक पडत नाही. तर का? तर त्याचा उल्लेख इथे आलेला बघा.
आपण जरी राज शर्माने जरी श्रद्धेतून हे औषध दिले तरी त्याच्या प्रयत्नांना यश, काही वेळेला आपल्या प्रयत्नांना पण यश येत नाही. आणि का तर शेवटी जन्म आणि मृत्यू या दोन्हीही परमेश्वराच्या नियंत्रणाखाली आहेत. आपण फक्त साकडे घालून देवाकडे हे करून ते चांगलं काहीतरी व्हावं अशी अपेक्षा ठेवतो, पण शेवटी एखाद्याचं आयुष्य जर तितकंच लिहिलेलं असेल तर जी घटना त्याच्या आयुष्याप्रमाणे त्याच्या त्या प्रारब्धाप्रमाणे आहे ती होणारच. कारण का जन्म आणि मृत्यू हे दोन्ही परमेश्वराच्या नियंत्रण आहे. तांत्रिकाच्या तंत्रप्रयोगामुळे नरसावधानी मरण पावले असेही लोकांचे म्हणणे होते. तर काही लोकांचं म्हणणं होतं तांत्रिकाच्या प्रयोगामुळे नरसावधानी मरण, तर काहींचे म्हणणं होते. तर काहींचं म्हणणं काय होतं, शत्रुत्वामुळे शर्मांनी नरसावधानीचे योग्य उपचार केले नाहीत. दुसऱ्या वैद्याने उपचार केले असता ते जगले असते असा काहींनी विचारला. इतर काही जणांचे मत होते की श्रीपाद शिवल्लभांना दत्तांचा अवतार मानणे असंयुक्त आहे. इतर काहींचे मत होते की श्रीपाद शिवल्लभांना दत्तांचा अवतार मानणे असंयुक्तिक आहे. नरसावधानींच्या घरी श्रीपाद शिवल्लभांनी रोज भेट देऊनही ते वारले. त्यामुळे श्रीपाद शिवल्लभ सर्वसामान्य मूल आहे. तर एकाच घटनेचे किती वेगवेगळे परिणाम आहे आणि प्रत्येकाने किती वेगवेगळ्या पद्धतीने विचार केला आहे ते बघा. काहींना वाटायचं की तांत्रिकाच्या तंत्रशक्तीमुळे नरसावधानी मरण पावले. काहींना वाटायचं की आपल्या ज्या काही परस्पर शत्रुत्व किंवा जे काही नरसावधानींबरोबर जे पटत नव्हतं त्यामुळे राजशर्मांनी त्यांचे योग्य उपचार केले नाही, त्यांच्यामुळे नरसावधानी मरण पावले. काहींचं मत होतं की श्रीपाद शिवल्लभ हे दैवी अवतारच नाहीत, कारण का ते रोज जर नरसावधानींच्या घरी जात असते तर त्यांच्या दर्शनामुळे सुद्धा त्या तिथे जाऊनसुद्धा ते नरसावधानींचे प्राण का वाचले नाहीत. त्यामुळे श्रीपाद शिवल्लभांना दत्तांचा अवतार मानणे हेच मुळात चुकीचे आहे असे काहींचे मत झाले. तर काही जणांचे असे मत होते की गोहत्ये गाय विषामुळे मरण पावली आणि नरसावधानींचा गोहत्येचे पातक लागल्यामुळे मृत्युमुखी पडले. तर आता नरसावधानींच्या घरातून अजूनही काही मृतदेह बाहेर पडतील. आता गोहत्येचे पापक्षालन करण्यासाठी काही उपाय केले पाहिजेत असेही लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. ब्राह्मणांना उदारपणे दान दिले पाहिजे. गायीची सोन्याची मूर्ती बनवून ब्राह्मणांना दान दिली पाहिजे. 40 दिवस वैयक्तिक पातळीवर यज्ञ करावयास हवेत. यज्ञ कालावधीत दररोज ब्राह्मणांना विनामूल्य भोजन द्यावयास हवे. गोहत्येचे पापक्षालन करण्यास हे उपाय आहेत. आता गोहत्येचे पापक्षालन करण्यास कोणते कोणते उपाय आहेत ते ब्राह्मणांनी मत दिलं होतं की हत्येचं जर पापक्षालन करायचं असेल तर ब्राह्मणांना दान दिलं पाहिजे. सोन्याची गायीची मूर्ती ब्राह्मणांना दान दिली पाहिजे. 40 दिवस वैयक्तिक असे यज्ञ केले पाहिजे. यज्ञ कालावधीत ब्राह्मणांना रोज विनामूल्य भोजन द्यावयास हवे. त्यामुळे गोहत्येचे पापक्षालन होईल असे उपाय सांगण्यात आले. वरील कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी नरसावधानींची संपूर्ण मालमत्ता विकावी लागली असती. ही बाब नरसावधानींच्या कुटुंबियांना भयचकित करणारी घटना होती. आता जर हे सगळं करायचं असेल तर इतकं सोन्याची गाय देणं, 40 दिवस यज्ञ करणं, 40 दिवस ब्राह्मणांना भोजन देणं आणि दान करणं, हे सगळं जर करायचं असेल तर याच्यासाठी लागणारा खर्च हा खूप मोठा होता आणि त्याच्यासाठी नरसावधानींच्या कुटुंबाला त्यांचं घरसुद्धा विकावं लागलं असतं. त्यामुळे ते घाबरत झालं. आता नरसावधानींचे प्रेत, आता नरसावधानींचा तर देहांत झालेला आहे आणि त्यांचे प्रेत अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीस वाहून नेण्यास आले. राज शर्मा, श्रीपाद शिवल्लभ आणि बापन्नाचार्य नरसावधानी कुटुंबाचे सांत्वन केले. नरसावधानींच्या पत्नीनी श्रीपाद शिवल्लभांचा हात धरून म्हटले, अरे बाळा श्रीपादा, भर सौभाग्याचे वाण घेण्यासाठी मी दूर दूर हळदी कुंकवास जात असे. तू दत्तात्रय आहेस तर नरसावधानी आजोबांना जिवंत करणे तुला शक्य नाही का? अमृतमय हृदय असलेल्या श्रीपाद प्रभूंनी मातेचे अश्रू आपल्या दिव्य हाताने पुसले आणि ते मौनात राहिले. आता काय झालं तर नरसावधानांची अंतिम यात्रा घेऊन जाण्यास निघाले. त्यावेळेला राज शर्मा, श्रीपाद शिवल्लभ आणि बापन्नाचार्य हे नरसावधानींच्या घरी गेले, त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. त्यावेळेला नरसावधानींची जी पत्नी होती तिने
श्रीपादांचा हात धरला व म्हणाले की मी चिमूटभर सौभाग्याचं वाण घेण्यासाठी गावोगाव फिरून हळदी कुंकवात जात होते. वाण घेण्यासाठी मी दूर दूरपर्यंत जायचं, कारण का आपल्याला माहिती आहे हळदी कुंकवाचं सुवासिनी स्त्रियांना आमंत्रण असतं. त्यावेळेला तरी त्या लांब लांब, आणि ब्राह्मण सुवासिनी स्त्री म्हटली की सगळेजण त्यांना बोलवत असतं. त्यावेळेला ते तेवढ्या हळदी कुंकाच्या वाणासाठी सुद्धा त्या लांब लांब जात की आपल्याला, आणि तरीसुद्धा त्यांच्या नशिबी आज हे आलेले आहे. आणि जर तू दत्तात्रय आहे, त्यांनी श्रीपादांना काय म्हटलं की तू दत्तात्रय आहेस तर तुझ्या आजोबांना म्हणजे नरसावधानींना आजोबांना जिवंत करणे तुला शक्य नाही का, असं त्यांना प्रश्न विचारले. त्यावर श्रीपाद शिवल्लभांनी नरसावधानींच्या पत्नीचे अश्रू पुसले आणि ते मौनात राहिले. आणि मग पुढे काय झालं, राजशर्मा, श्रीपाद शिवल्लभ आणि बापन्नाचार्य तिघही अंत्ययात्रेत सहभागी झाले. नरसावधानीच्या ज्येष्ठ पुत्रांनी पित्याच्या चितेस अग्नी देण्यासाठी अग्नी हातात घेतला. आता त्यांची प्रेतयात्रा निघाली. त्यांना अग्नीवर म्हणजे त्या प्रेतशय्येवरच शय्या, त्यांची जी मृत्यूशय्या असते किंवा ते लाकडं रचण्यात आली आणि त्याच्यावर त्यांना अग्नी देण्यासाठी त्यांनी ज्येष्ठ पुत्रांनी अग्नी हातात घेतला. श्रीपादांच्या नयनातून दोन अश्रूंचे थेंब जमिनीवर पडले. त्यावेळेला काय झालं, श्रीपादांच्या डोळ्यातनं दोन अश्रूंचे थेंब जमिनीवर पडले आणि मेघगर्जनेसारखा आवाज झाला. आणि श्रीपाद म्हणाले, आहा हा, मृत झालेल्या पित्यास अग्नी देणारा पुत्र मी पाहिला आहे, परंतु जिवंत पित्यास अग्नी देणाऱ्या पुत्रास मी पाहिले नाही. तर श्रीपादांच्या मुखातनं काय शब्द पडले की आतापर्यंत मृत झालेल्या पित्यास अग्नी देणारा पुत्र पाहिला, पण जिवंत पित्यास अग्नी देणाऱ्या पुत्रास मी पाहिले नाही. यावर सारे लोक आश्चर्याने पाहू लागले. श्रीपादांनी चितेवर असलेल्या नरसावधानींच्या भ्रूमध्यामध्ये म्हणजे भुवईच्या मध्ये स्पर्श केला, हलके स्पर्श केला. नंतर आपल्या भ्रूमध्यामध्ये स्पर्श केला. नरसावधानींच्या अंगात हळूहळू चैतन्य स्फुरू लागले आणि नरसावधानी ज्या शवयात्रेपाठोपाठ आलेल्या लोकांसमोर बरोबर शुभ मिरवणुकीत घरी गेले. म्हणजे काय झालं तर श्रीपाद शिवल्लभांनी प्रथम नरसावधानींच्या भूमध्यामध्ये स्पर्श केला आणि नंतर स्वतःच्या भ्रूमध्यामध्ये म्हणजे भुवयांच्या मध्यभागी स्पर्श केला. आणि असे केल्यानंतर नरसावधानींमध्ये चैतन्य आले आणि ते जिवंत झाले. आणि ज्या शवयात्रेच्या पाठोपाठ आलेल्या त्यांच्या म्हणजे नरसावधानींच्या शवयात्रेच्या पाठोपाठ जी लोकं आली होती त्यांच्याबरोबरच ते वाजत गाजत मिरवणुकीमध्ये आपल्या घरी गेले, कारण का ते जिवंत होते. दत्तप्रभूंच्या अंगुष्ठा स्पर्शाने नरसावधानींचे कर्माचे सूत्रज्ञान आले. आता काय झालं बघा, दत्तप्रभूंनी काय केलं, त्यांच्या भ्रूमध्यामध्ये स्पर्श केल्यामुळे त्यांना कर्मसूत्राचे सूक्ष्म ज्ञान आले. घरातील मृत झालेली वांज गाय गतजन्मीची त्यांची माता होती. म्हणजे आता त्यांना ते साफ करून ठेव. तर ती मृत झालेली गाय काय होती, त्यांची गतजन्मीची माता होती. त्यांच्या घरी असलेला बैल हे त्यांचे पिताश्री होते. आता बघा, नरसावधानींच्या घरी असलेली गाय आणि बैल हे त्यांचे गतजन्मीचे, या जन्मीचे नाही, गतजन्मीचे माता पिता होते हे त्यांना लक्षात आले. त्या दोघांनी नरसावधानींच्या आजीला म्हणजे वडिलांच्या आईला वृद्धापकाळात वाईट वागणूक दिल्याने त्यांनी शूद्र जन्म घेतला. आता काय बघा, पुन्हा मी तुम्हाला जसं वारंवार सांगतो, आता आधी पूर्ण ही कथा सांगून घेतो, हा उल्लेख मग त्याचा संदर्भ. तर काय होतं की त्या गायीनी आणि त्या बैलांनी म्हणजे त्या ज्या नरसावधानींच्या गतजन्मातील मातापित्यांनी त्यांच्या वडिलांच्या आईला वृद्धापकाळात खूप वाईट वागणूक दिल्याने ते शूद्र जन्म घेतले व गुलामाप्रमाणे त्यांच्यासाठी कष्ट केले. मृत्यूसमयी त्या गायीनी श्रीपाद प्रभूंना आपले दूध त्यांनी प्यावे अशी विनंती केली. पुढील जन्मी जेव्हा तू वांज गाय म्हणून जन्माला येईल तेव्हा श्रीपाद प्रभू तिथे दुग्धपान करतील, हे श्रीपादांनी गायीस दिलेले वचन त्यांनाही साक्षात दृष्टांत झाला. आता काय होतं तर बघा, ही कथा कसं असतं, आपण मगाशी बघितलं की जी काही घटना घडून गेली होती त्याबद्दल पिठापूरमधल्या अनेक लोकांची अनेक मतं होती, पण त्या घटनेचं खरं स्वरूप काय हे प्रत्यक्ष त्या भगवंतालाच माहिती असतं.
कारण का जन्मजन्मांतरीच्या पलीकडे ज्या काही घटना घडत असतात आणि मागील जन्मांच्या घटनांचा या जन्मातील घटनांशी जो काही संबंध असतो तो फक्त श्रीपाद श्रीवल्लभांना माहिती आहे. तर त्यांच्या त्या घटनेप्रमाणे ती गाय आणि ते बैल हे कोण होते, तर नरसावधानींच्या चे माता पिता, पूर्वजन्मीचे माता पिता, या जन्मीचे नाही, पूर्वजन्मीचे माता पिता होते. आणि त्यांनी त्यावेळेला नरसावधानींच्या आई, वडिलांच्या आईला, आजीला म्हणजे कोणाच्या वडिलांच्या आईला खूप वाईट वागणूक दिली होती. आणि त्याचे फलस्वरूप ते नरसावधानींच्या घरी क्षुद्र जन्मात आले आणि त्यांना खूप कष्ट घ्यावे. म्हणजे गायसुद्धा अशी गाय म्हणून ती जन्माला येऊन सुद्धा त्या स्त्रीला वांझ म्हैशी म्हणजे वांझ गाय म्हणून जन्माला यावं लागलं. त्यामुळे तिचा ना दूध दुभत्यासाठी उपयोग होत होता, तिला फक्त ओझे वाहण्यासाठी तिला आणि त्या बैलाला दोघांना तो जन्म घेऊन ते पाप फेडावे लागलेले आहे. तर नंतर पण काय झालं, मृत्यूसमयी ती गाय नरसावधानींच्या चरणाजवळ जाऊन तिने प्राण सोडला. आणि त्यावेळेला तिने श्रीपादांच्या चरणाजवळ जाऊन तिने प्राण सोडला. आणि त्यावेळेला इच्छा काय प्रकट केली, आता त्या गायीने जी इच्छा प्रकट केली प्राण सोडते होती ती म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांचं दूध प्राशन करावं. आता बघा ही गाय का मरण पावली, ते कसं झालं, तर ते खरी कथा बघा काय आहे ती. आणि त्यावेळेला श्रीपाद श्रीवल्लभांनी काय तिला वचन केलं की मी जेव्हा पुन्हा तू पुढील अवतारामध्ये तू पुन्हा वांझ म्हणून गाय म्हणून जन्माला येईल तेव्हा श्रीपाद प्रभू तिचे दुग्धपान करतील. आणि जे गुरुचरित्र वाचत असतील, ज्यांनी गुरुचरित्र वाचलेलं असेल, तर तिथे एक उल्लेख आहे की एका वांझ म्हैशीला म्हणजे गाईला वांझ गाईला श्रीपाद श्रीवल्लभांनी दुभती केलेली आहे. आणि ती गाय कोणतं, हीच गाय आहे. म्हणजे आपण एका जन्मात सांगितलेली इच्छा ही दुसऱ्या जन्मात पूर्ण होत असते. आणि कुठेही म्हणजे तुम्ही जर नरसिंह सरस्वतींच्या चरित्रातील किंवा गुरुचरित्रातील ज्या कथा वाचाल त्या बऱ्याचशा काही कथांचे श्रीपाद श्रीवल्लभांच्या कथेशी सुद्धा संबंध आहे. त्यामुळे जर तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र वाचल्यानंतर जर नरसिंह सरस्वतींचं चरित्र वाचलं तर तुम्हाला बऱ्याचशा घटना ह्या वेगळ्या पद्धतीने कळतील आणि त्याचा वेगळा अर्थ तुम्हाला बोध होत जाईल. तर हीच गाय पुढे जेव्हा नरसिंह सरस्वती म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ अवतार घेणार आहेत तेव्हासुद्धा ती एका ब्राह्मणाच्या घरी जन्माला येईल. आणि तेव्हा सुद्धा ती वांझच असेल, पण श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेमुळे ती दुभती होईल. आणि त्यावेळेला श्रीपाद श्रीवल्लभ तिची जी इच्छा आहे माझं दूध प्राशन करावं, ती इच्छा त्यावेळेला पूर्ण करण्यात. त्यामुळे त्या जन्मामध्ये त्या गायीनी श्रीपाद श्रीवल्लभांच्या पायाजवळ येऊन आपला प्राण सोडलेला आहे. आणि हे सगळं आता कोणाला आठवतं आहे, कोणाला दिसायला लागलं आहे, तर नरसावधानींना लागलेलं आहे. त्यावेळी श्रीपादांनी गायीस दिलेले वचन याचाही स्पष्ट दृष्टांत त्यांना झाला. सूक्ष्मलोकातील विशिष्ट गोष्टींचे आकलन होण्यासही सुरुवात झाली. तर त्यांना काही विशिष्ट गोष्टींचे आकलन होण्यास सुरुवात झाली. उदाहरणार्थ तांत्रिकांनी नरसावधानींवर प्रयोग केला होता. त्यांचा मृत्यू लवकरच होणार असून पुढच्या जन्मी तो ब्रह्मराक्षस योनीत जन्म घेणार. आता तर तांत्रिकाचं काय होणार ते बघा, तेही नरसावधानींना दिसू लागलं. तर ज्या तांत्रिकाने त्यांच्यावर नरसावधानींवर प्रयोग केला त्याचा मृत्यू लवकरच होणार आणि तो ब्रह्मराक्षस पुढील जन्मी तो ब्रह्मराक्षस योनीत जन्म घेणार. त्याच्यावर यतिरूपात असलेल्या श्रीपादांचा अनुग्रह होईल असे त्यांना स्पष्ट झाले. स्वतःच्या पुढील जन्माची सुद्धा माहिती कळाली. पुढील जन्मात यती रूपाने दत्तप्रभू त्यांना उदंड धनसंपदा देऊन कृपा करतील. त्यांच्याकडून राजगिऱ्याची भिक्षा स्वीकारून राजगिऱ्याचे पीक काढून टाकून तेथे सोन्याच्या नाण्याने भरलेली घागर देणार आहेत. हे भविष्य स्पष्टपणे दिसू लागले. आता जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांची जेव्हा कृपा होते तेव्हा काय काय होतं ते बघा कसं झालं. तर आता नरसावधानींनाच पुढच्या गोष्टी बघा की ज्या तांत्रिकाने त्यांच्यावर प्रयोग केला त्या तांत्रिकाचाही पुढे मृत्यू होणार आणि तो पुढे ब्रह्मराक्षस म्हणून जन्माला येणार. आणि परत श्रीपाद श्रीवल्लभ जेव्हा नरसिंह सरस्वतींच्या रूपात अवतरतील तेव्हा ते त्याच्यावर यतिरूपात कृपा करणार. तसेच नरसावधानींचाही पुढील जन्म होणार आहे लवकरच मृत्यू होऊन आणि त्या जन्मामध्ये त्यांचं दारिद्र्य दूर करण्याचं काम श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे नरसिंह सरस्वती त्या अवतारामध्ये करणार आहेत.
तेव्हा ते यतिरूपात येऊन नरसावधानी जेव्हा ब्राह्मण जन्म घेतील तेव्हा त्यांच्याकडून राजगिऱ्याची भाजी स्वीकारणार आहेत. या जन्मात न घडलेली घटना पुढल्या जन्मात पूर्ण होणार आहे. ती भाजी घेऊन त्याला ते सोन्याचा कुंभ देणार आहेत, म्हणजे सोन्याचा हंडा भरलेला देणार आहेत, घागर देणार आहेत, असं त्यांना स्पष्ट दिसू लागले. श्रीपादांच्या लीला ह्या खरंच अभूतपूर्व आहेत आणि अतुलनीय आहेत. श्रीपाद प्रभूंनी नरसावधानी व त्यांच्या पत्नीस केलेला परोपकारी उपदेश व त्याचा अनुग्रह कशा प्रकारे झाला ही घटना मी उद्या तुला सांगेन. आता बघा, नरसावधानी ना मृत्यूशय्येवरून श्रीपाद प्रभूंनी उठवले आहे. त्यानंतर त्यांना पुढे काय घटना घडणार आहेत त्याचा उल्लेख इथे आलेला आहे आणि त्यांच्यावर नंतर त्यांनी नरसावधानींवर त्यांच्या पत्नीवर श्रीपाद वल्लभांनी अनुग्रह केला. त्या घटना आता कोण म्हणाला मी पुढे सांगेन, तर परत तिथे झालो. पण ह्या सगळ्या गोष्टी तिरुमलदास शंकर भटांना सांगत आहेत. तर ते म्हणाले आपण ह्या गोष्टी मी तुम्हाला उद्या सांगेन. आता आपण श्रीपाद वल्लभांचे स्मरण करत भजनात रंगून जाऊया. ज्या ठिकाणी त्यांचे दिव्य नामस्मरण होते त्या ठिकाणी श्रीपाद वल्लभ प्रभू सूक्ष्म रूपाने संचरण करीत असतात. हे अक्षर सत्य आहे. तिरुमलदास मलासारख्या थोर भक्ताच्या गंगतीमुळे मी आनंदाने प्रफुल्लित झालो. हे शब्द आहेत शंकर भटांचे. तर आता काय झालं की सगळी घटना, हा सगळा वृत्तांत हे तिरुमलदास हे कोणाला सांगत आहेत, शंकर भटांना सांगत आहेत. आणि त्यांनी सांगितलं की उद्याच्या कथेमध्ये मी तुला सगळं सांगेन. आता आपण श्रीपाद वल्लभांच्या नामस्मरणामध्ये दंग होऊन जाऊया आणि जिथे जिथे त्यांचं नामस्मरण होतं तिथे तिथे श्रीपाद वल्लभ प्रभू सूक्ष्म रूपाने संचरण करीत असतात असं सुद्धा तिरुमलदासांनी त्यांना सांगितलं आणि हे अगदी सत्य आहे. म्हणून बघा, मी सुद्धा आपल्या ह्याच्यात नामस्मरणावर जोर का देतो, कारण का आपल्याला देवाचं दुसरं काही करण्यासारखं वेळ नसतो. पण साधं नित्य नामस्मरण केल्याने सुद्धा आपल्यावर प्रभूची कृपा होईल आणि आपण एवढे काही मोठे नाही झालो तरी आपण ह्या नामस्मरणामुळे आपल्या रोजच्या जीवनात बरेच फरक पडतील. कारण का अनेकांचे मला मेसेज येतात, दादा नामस्मरण करायला लागल्यापासून फरक पडतो का. तर ह्या ज्या घटना आहेत ह्या मी वाचल्या होत्या आणि इथे नामस्मरणाचं महत्त्व काय आहे ते मला पटलेलं होतं आणि ते फक्त आपल्यासोबत असलेल्या लोकांना पटवून द्यायचं आणि त्यांच्याकडून झालं तर ते करून घ्यायचं, हाच माझा उद्देश होता. त्याप्रमाणे आपला हा नामजपचा उपक्रम चालू आहे. श्रीपाद वल्लभ, श्री स्वामी समर्थ नरसिंह सरस्वती यांचा आशीर्वाद असल्यामुळे आपलं हे नामस्मरण उपक्रम आता जवळजवळ वर्षभर अखंड चालू आहे. वर्षभर अखंडितपणे नामस्मरण करणारे काही लोक आपल्याकडे आहेत. तर मी जेव्हा जेव्हा नामस्मरण किंवा ऑनलाईन आपण नामजप करायचो तेव्हा तुम्हाला नेहमी सांगायचो, जेव्हा सिद्धमंगल स्तोत्राचा उल्लेख यायचा तेव्हा मी तुम्हाला नेहमी सांगायचो की तुम्ही श्रीपाद वल्लभ चरित्र वाचा. श्रीपाद वल्लभ चरित्रातल्या घटना या आपल्याला आजही मार्गदर्शक आहेत. आणि आजच्या या कथेमध्ये आलेली एक घटना म्हणजे त्या गाय आणि बैलाची घटना. आता बरेचसे आपण पाहत असतो की लोक आपल्या मातापित्यांना वृद्धापकाळामध्ये म्हणजे त्यांचं वय झाले असताना चांगली वागणूक देत नाहीत किंवा त्यांना वाईटपणे वागवतात. तर त्यांचं पुढे काय होतं, तर त्यांना शूद्र योनीत जन्म घ्यावा लागतो. ही घटना इथे आलेली. त्यामुळे बाबांनो, ज्यांचे कोणाचे आई वडील म्हातारे झाले असतील त्यांना समजून घ्या, त्यांच्याशी प्रेमाने बोला. कारण का कसं असतं, जसं आपण आपल्या लहान मुलाला अगदी ममतेने सांभाळत असतो तसंच ह्या वृद्ध झालेल्या लोकांना, व्यक्तींनासुद्धा प्रेमाची गरज असते, त्यांच्याशी बोलण्याची गरज असते, संवाद साधण्याची गरज असते, एक प्रेमाचा स्पर्शाची गरज असते. तर तुम्ही आपल्या मातापित्यांशी सुद्धा चांगलं वागा. खास करून काय असतं की आता नेहमी महिलांनाच का सांगितलं जातं, तर कारण का त्या सुना म्हणून दुसऱ्या घरात जातात तेव्हा साधारणतः म्हणतो मुलं ही आपल्या आईवडिलांशी बऱ्याच वेळा चांगलं पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतात. पण कधीकधी स्त्रीच्या अट्टहासामुळे त्यांना आपल्या मातापित्यांना चांगली वागणूक देता येत नाही. तर
सगळीकडे तसं होत नाही. काही सुना खूप छान असतात, त्या आपल्या वडिलांप्रमाणे आपल्या आणि आईप्रमाणे आपल्या सासू सासऱ्यांचाही सांभाळ करतात, त्यांच्या गरजा पुरवतात. त्यामुळे हे व्यक्तिशः प्रत्येकाला लागू होत नाही. पण शक्यतो लक्षात घ्या की वृद्ध व्यक्तींशी सुद्धा त्यांच्या वृद्धापकाळात जेव्हा गरज असते तेव्हा आपण त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे. आपण आपल्याच आयुष्याच्या एक वेगळा स्पीड असतो, आपल्या आयुष्याची एक वेगळी गती असते आणि त्यांच्या आयुष्याची गती थोडीशी हळू झालेली असते. आपल्याला असं वाटतं की त्यांना काही कामं नाही आहेत, ते रिकामी आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे काय लक्ष द्यायचं, त्यांच्यासारख्या छोट्या छोट्या गरजांकडे काय लक्ष हे, कारण का मी माझ्याच कामात आहे, माझ्या जीवनात एवढा व्यस्त आहे, तर त्यांच्याकडे काय पाहायचं. पण खरंच त्यावेळेला त्यांना गरज असते आणि जेव्हा जेव्हा त्यांना आपली गरज आहे त्यावेळेला त्यांच्याशी चांगलं बोललं पाहिजे, त्यांना चांगलं वागवलं पाहिजे. आणि जर आपलं हे कर्म चांगलं नसेल, आपण आपल्या वृद्ध व्यक्तींशी, मातापित्यांशी, जे कोणी किंवा तुमच्या घरात जे कोणी वृद्ध व्यक्ती असेल त्यांच्याशी जर आपल्याला चांगली वागणूक नसेल तर त्याचा परिणाम मात्र आपल्याला भोगावा लागतो आणि मग आपल्याला शूद्र योनीमध्ये जन्म घेऊन त्यांच्याच घरी ते कष्टाचे काम करावे लागते. अशी कथा इथे आलेली आहे. तर याचा सगळ्यांनी विचार करायचा आहे आणि वृद्ध व्यक्तींशी व्यवस्थित आणि प्रेमाने वागायचं आहे. तर आजचा प्रश्न असा आहे की नरसावधानींच्या घरी असलेली गाय ही आणि बैल हे कोण होते, त्याचे उत्तर आपल्याला द्यायचे आहे. श्री स्वामी समर्थ. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. तर आपली आजची कथा ही आपण इथेच संपवत आहोत. उद्याच्या भागात आपण नवीन ही पाहणार आहोत. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.